प्यारे बच्चों, once again welcome back to the family of Success Science Academy. We are starting maths made easy by Professor कारखेले सर. बच्चा, आजच्या लेक्चरला चॅप्टरचा शेवटचा पार्ट आपण लर्न करूया. आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. ह्या दोन गोष्टींमध्ये वन थिंग यू हॅव टू नोट, थीटा मस्ट बी ऑलवेज इन रेडियन. आर्क लेंथचा फॉर्म्युला बेटा विदाउट प्रूफ, नोबडी इज गोइंग टू आस्क यू द प्रूफ, आय विल गिव्ह इट डायरेक्ट फॉर्म्युला. बेटा लक्ष दे, फॉर आर्क लेंथ समजा हा तुमचा सर्कल आहे आणि सर्कल मध्ये एक आर्क सबटेंड केला, मग तो अँगल थीटा ऍक्युट असो ऑप्टिज असो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. अँगल सबटेंड झाला, नीट लक्ष दे बेटा, इथे हा जो आर्क तुम्हाला दिसतोय बर का, ह्या आर्कची लेंथ पाहिजे. आर्क लेंथ काय? यस. रेडियस किती आहे बेटा? आर, आणि थीटा इज द अँगल विच इज सबटेंडेड. सो फिजिक्स मध्ये सुद्धा याची आपल्याला गरज पडते. सो छोटूसा फॉर्म्युला बेटा पाठ करायचा, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. काय पाठ करायचं? अँगल इज इक्वल टू, कम ऑन, आर्क अपॉन रेडियस. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. सो थीटा इज इक्वल टू आर्क इज यस, रेडियस इज आर. देयरफॉर आर्क लेंथ काय होईल बेटा इथून? यस विल बी आर थीटा. यस विल बी आर थीटा. अँड वन थिंग यू हॅव टू नोट की थीटा इज ऑलवेज इन रेडियन. कसं लिहू? मोठ्या लेटर्स मध्ये लिहितो, थीटा ऑलवेज कशात पाहिजे आदित्य आपल्याला? रेडियन्स मध्ये. सो डिग्री दिला तरी सुद्धा त्याला कन्वर्ट करायचा रेडियन मध्ये. सो हा झाला आर्क लेंथचा फॉर्म्युला. आणि एरिया ऑफ सेक्टर, सो बच्चा हा सेंटर आहे आणि सेंटरला ह्याला काय बोलतो बेटा आपण? सेक्टर, नाही का? दिस इज युअर सेक्टर, दिस इज रेडियस आर, दिस इज रेडियस आर, दिस इज द आर्क लेंथ. यस, ओके. आणि एरिया ऑफ सेक्टर एवढा एक फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला, विच इज 1/2 आर स्क्वेअर थीटा. ओके, थीटा इज ऑलवेज इन रेडियन, 1/2 आर स्क्वेअर थीटा. याला अशा फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो बच्चा आपण, 1/1/2 इंटू, याला असं लिहू का मी? आर इंटू आर थीटा. तो आर स्क्वेअरला काय लिहिला? आर इंटू आर. बेटा आर थीटा, प्लीज लुक ओव्हर हिअर, आर थीटा काय? आर्क लेंथ. सो याला मी 1/2 इंटू आर इंटू यस असं सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. आर यू अंडरस्टँडिंग? प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. नन? So beta, this is the question from exercise 1.2. First question. काय म्हणतात मला? फाइंड लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. एक सर्कल आहे, काय म्हणतात? लेंथ ऑफ आर्क विच सबटेंड्स अँगल ऑफ 108 डिग्री ऍट द सेंटर. म्हणजे 90 पेक्षा तो मोठा झाला ना. सो हा जो अँगल आहे बच्चा, हा दिला 108 डिग्री, ठीक आहे ना. ऍट द सेंटर इफ रेडियस इज 15 सेंटीमीटर, याची रेडियस किती दिली? 15 सेंटीमीटर, राईट. आता थीटा इज ऑलवेज इन रेडियन. लक्षात ठेवा, मी सुरुवातीलाच बोललो, यू हॅव टू रिमेंबर दिस. बच्चा थीटा दिला 108 डिग्री, पण मला डिग्री नाही, आय एम इंटरेस्टेड इन द रेडियन्स. सो विच इज इक्वल टू 108 इंटू, आता डिग्रीचे रेडियन कसे करायचे? मल्टीप्लाय इट बाय पाय बाय 180. मग काय होईल बेटा? हे रेडियन. चला याला सिम्प्लिफाय करा, 12 ने भाग जाईल का? 12 9 108. यस, वरती लिहितो. हे बघ, 12 1 12, 12 5 60, 3 ने पण जाईल. सो 3 3 9 3 5 15. सो 3 पाय बाय 5 रेडियन हा आला अँगल. काढायचे काय? लेंथ ऑफ आर्क. आपल्याला माहिती आहे आर्क लेंथ यस इज इक्वल टू आर थीटा, वेर थीटा इज इन द रेडियन. आपण तो करून घेतला. रेडियस किती आहे बेटा? 15 सेंटीमीटर, गुणिले थीटा किती आला? 3 पाय बाय 5 विच इज इक्वल टू 5 3 15. सो आन्सर विल बी 9 पाय. त्या पायला 3.14 घेतलं तरी चालतं किंवा असंच लिहिलं तरी चालतं, ते काही फार मोठा विषय नाही. पण आन्सर मस्ट बी रिटर्न इन सेंटीमीटर, कारण की रेडियस दिली आहे सेंटीमीटर मध्ये. सो ही जी आर्क लेंथ आहे, ही जी आर्क लेंथ आहे
बेटा आपल्याला जी काढायची होती एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो इट इज 9 पाय सेंटीमीटर. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ऑल राईट. So beta, here is a question we are having. Second question. Radius of the circle is 9 centimeter. काय दिलं बच्चा मला? मी एक डायग्राम काढतो. सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर. पुढे काय म्हणतात? फाइंड लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल. एक आर्क आहे. विच कट्स ऑफ कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? जीवा आहे की नाही? विच जॉइन्स एनी 2 points on the circle. Come on, which joins any 2 points on the circle. Chord of length equal to length of the radius. म्हणजे काय बेटा? समजा रेडियस मी अशी पकडली. सो ह्या पॉइंट पासून कुठेतरी हा एक असा पॉइंट असेल. ही कॉर्ड झाली बर का. तर बेटा ही कॉर्ड सुद्धा 9 सेंटीमीटर आहे. तुमची रेडियस सुद्धा 9 सेंटीमीटर आहे. सो काय झाला बेटा? हा इक्विलॅटरल ट्रायंगल. इट इज दॅट इझी. येस ऑर नो? म्हणजे हा अँगल किती झाला ऑटोमॅटिकली? 60 डिग्री. मजा आली का नाही? नाही 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 नाही. डायग्राम इज नॉट कंपल्सरी आदित्य. ही डायग्राम फक्त फील साठी आहे, अंडरस्टँडिंग साठी आहे. अंडरस्टँडिंग साठी आहे बच्चा. ठीक आहे ना? चलो. सो फायनली आय हॅव गॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. सो बच्चा थीटा इज 60 डिग्री. मी मगाशीच बोललो इट हॅज टू बी इन रेडियन्स. सो पाय बाय 180 करा. आन्सर विल बी रेडियन. सावित्री काठरा. सो बच्चा पाय बाय 3 रेडियन. सावित्री काठरा. थीटा आला? येस सर. काय काढा म्हणतायत? फाइंड लेंथ ऑफ द आर्क. आर्क लेंथ काढा म्हणतायत. काय म्हणतायत? आर्क लेंथ. आर्क लेंथचा फॉर्म्युला काय बच्चा? एस इज आर थीटा. आर किती आहे? 9 सेंटीमीटर. थीटा किती आहे? वरून काढला. पाय बाय 3. 3 त्रिक 9. सो 3 पाय. आन्सर इज इन सेंटीमीटर. टेक द स्क्रीनशॉट. लुक हाऊ इझी दिस टॉपिक इज. है की नाही भारी? लेट्स लुक ॲट द क्वेश्चन नंबर 3. फाइंड अँगल इन डिग्रीज. अँगल डिग्रीज मध्ये काढा बोललेत आपल्याला. अँगल इन डिग्री. तुम्हाला माहिती अँगल हा रेडियन मध्ये असतो, नाही तर करायचा असतो. म्हणजे उत्तर आलं म्हणजे तो रेडियन मध्ये येणार आहे, त्याला डिग्रीत करायचंय. थोडं अलर्ट राहायचं. सबटेंडेड ऍट सेंटर ऑफ सर्कल बाय द आर्क. की त्या आर्कची लेंथ 15 सेंटीमीटर आहे. अंडरस्टँडिंग साठी डायग्राम काढतो फक्त आपण. ओके. सो एक आर्क आहे. सेंटरला हा जो आर्क आहे, आर्क होज लेंथ इज 15 सेंटीमीटर. सो बच्चा फील करताय, डायग्राम काही इम्पॉर्टंट नसते. यस इज 15 सेंटीमीटर. इफ रेडियस ऑफ सर्कल इज 25 सेंटीमीटर. रेडियस किती दिली बेटा? 25 सेंटीमीटर. ऑल राईट. आणि काढायचंय काय? थीटा. किती सिंपल क्वेश्चन आहे बेटा. आपल्याला माहिती आहे यस इज इक्वल टू आर थीटा. सो थीटा विल बी यस अपॉन आर. सो बच्चा व्हाट इज माय यस? यस इज 15. व्हाट इज माय आर? आर इज 25. सो 5 त्रिक 15. 5 5 25. 3 अपॉन 5. परंतु बेटा हा थीटा कशात आला? रेडियन मध्ये. आपल्याला कशात पाहिजे? डिग्री मध्ये. राईट. हा थीटा इज ऑलवेज इन रेडियन. त्यांनी सांगताना सांगितलं आम्हाला डिग्रीत दाखवा. मग काय करणार बच्चा? 3 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. अँड आन्सर विल बी इन द डिग्रीज. त्या पाहिलं तसंच ठेवायचं, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. चला 5 ने भाग जातो. यस सर. 5 त्रिक 15 आणि 5 सक 30. 36 त्रिक 108. सो 108 डिग्रीज. यस. स्क्रीनशॉट लिया जाए. है कि नहीं बेटा? वेरी इजी. सो बच्चा प्लीज लुक ऍट द क्वेश्चन. ए पेंड्युलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. एक पेंड्युलम आहे. काय असतो सिंपल पेंड्युलम? हे असं टिंग 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 टिंग. तुम्ही ते घड्याळ पाहिलं असेल है की नाही, ज्यामध्ये तो ऑसिलेट होत राहतो. सो समजा हा सिंपल पेंड्युलम आहे आणि हा त्याचा बॉब आहे, आणि हा चिक 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 असा इकडे जातो, इकडे आहे की नाही. सो इथे पण येतो, इथे पण येतो. त्याच्या पोझिशन्स तो असा ऑसिलेट होत राहतो ना. ओके. आता काय म्हणतात? इट ऑसिलेट्स थ्रू द अँगल ऑफ 18 डिग्री. किती डिग्री अँगलने तो ऑसिलेट होत राहतो बेटा? 18 डिग्री. हे आपल्याला दिलं. फाइंड लेंथ ऑफ इट्स पाथ. त्याचा पाथ काय? एक आर्क.
त्याचा पाथ म्हणजेच काय बच्चा, यस काढायचा आहे आपल्याला. आणि त्याची लेंथ 14 आहे, म्हणजे ही रेडियस आहे ऍक्च्युअल मध्ये बेटा. यस ऑर नो? आर इज 14 सेंटीमीटर. इमॅजिन कर ना, समजा हा असा जास्त गोल फिरला तर एक सर्कल कम्प्लीट होईल. म्हणजेच ही आर्क लेंथ आहे, ही रेडियस आहे, आणि मला थीटा दिलेला आहे बेटा. थीटा इज 18 डिग्री, बट थीटा इज ऑलवेज इन रेडियन. सो काय करायचं, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. 18 10 110. सो पाय अपॉन 10 आला रेडियन मध्ये. यस सर, थीटा आला. वी आर इंटरेस्टेड इन यस. सो बच्चा यस इज आर थीटा. व्हॉट इज माय आर? 14 सेंटीमीटर. व्हॉट इज माय थीटा? पाय बाय 10. सो 2 ने भाग द्या, 7 पाय बाय 5. आंसर इज इन सेंटीमीटर. स्क्रीनशॉट लिया जाए. है कि नहीं? वेरी इजी. Let's have a look at the question. दोन आर्क ऑफ सेम लेंथ. आर्कची लेंथ सारखीच आहे. सबटेन अँगल्स ऑफ 60 आणि 75 ऍट द सेंटर्स ऑफ टू सर्कल्स. एक एक्झाम्पल म्हणून आपण असं म्हणूया का, की एक आर्क किती डिग्री अँगल करतोय बेटा? हे बघ 60 डिग्री बर का. आणि दुसरा किती करतोय? 75 डिग्री. एक दुसरा आर्क आहे जो 75 डिग्री करतो. समजा हा S1 आहे आणि हा S2 आहे. तर काय म्हणतात, टू आर्क्स ऑफ सेम लेंथ. हे दोन्ही आर्क एकाच लेंथचे आहेत. तर व्हॉट इज रेशो ऑफ रेडिया ऑफ द टू सर्कल्स? तर मला पहिल्या सर्कलची रेडियस माहित नाही R1, दुसऱ्याची R2. हा रेशो पाहिजे. ओके. आता बेटा मला माहिती आहे की S1 आणि S2 सेम आहे. मग आता मी S इज R थीटा, तर असं म्हणू का, R1 थीटा 1 इज R2 थीटा 2. मग रेशो ऑफ रेडियस R1 भागिले R2 विल बी, हा थीटा 1 खाली जाईल. सो थीटा 2 अपॉन थीटा 1. हा R2 खाली आला, हा थीटा 2 इथंच राहिला, आणि गुणिलेचा थीटा 1 पलीकडं भागिले झाला. व्हॅल्यूज ऑफ थीटा टाकून द्या. थीटा 2 सेकंड केस मधला थीटा किती आहे बच्चा? 75 डिग्री भागिले पहिल्या याच्यातला 60 डिग्री. आता तुम्हाला म्हणशील सर थीटा इज ऑलवेज इन रेडियन, तुम्ही कन्वर्ट का नाही केला? तर बेटा कन्वर्ट केल्यानंतर सुद्धा बघ ना, गुणिले पाय बाय 180 करशील, खाली पण गुणिले पाय बाय 180 कॅन्सल होऊन जाईल. रेशो असताना कन्व्हर्जनची गरज नसते. आय रिपीट, रेशो असताना कन्व्हर्जनची गरज नसते कोणत्याही युनिट्सची. लिहून घे वाक्य कुठेतरी नोटबुक मध्ये, नेहमी लक्षात ठेवा. रेशो असताना गरज नाही, कारण ते कॅन्सल होऊन जात असतात. सो बच्चा याला 15 ने भाग जाईल. 15 5 75, 15 चौक 60. सो R1 अपॉन R2 इज 5 अपॉन 4. स्क्रीनशॉट घ्या. So बच्चा प्लीज लुक ऍट द क्वेश्चन. एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. माझा जो सर्कल आहे त्याचा एरिया ऑफ सर्कल काय म्हणतायत, 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. मी त्याला असं लिहितो सेंटीमीटर स्क्वेअर. मला एरिया ऑफ सर्कल माहिती आहे बेटा, पाय आर स्क्वेअर इज 25 पाय. ह्या पायला हा पाय गेला, आर स्क्वेअर जर का 25 आहे तर आर आला 5 सेंटीमीटर. मला रेडियस भेटली. पुढे म्हणतायत फाइंड लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अँगल ऑफ 144 डिग्री. म्हणजे 144 डिग्री फील येण्याकरता मी फक्त दाखवलं बरं का. फाइंड लेंथ ऑफ इट्स आर्क. सो बच्चा यस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला काढायचं यस. रेडियस आहे का? यस सर. आर इज 5 सेंटीमीटर, जे आपण आता काढली. आणि मग नंतर एरिया पण निघून जाईल सेक्टरचा. सो थीटा 144 डिग्री. पण तुम्हाला मी मगाशी सांगितलंय थीटा इज ऑलवेज इन रेडियन्स. सो 12 ने भाग द्या. 12चा वर्ग 44 आहे. 12 1 12, 12 5 60. 3 ने पण भाग जातो. सो 3 5 15 इन दिस वे. थीटा विल बिकम 4 पाय बाय 5. So beta, arc length yes is r theta, right? Value of r is 5. Value of theta is 4 pi by 5. Always remember theta ला नेहमी रेडियन करायचं. हा 5 आणि हा 5 कॅन्सल झाला. सो 4 पाय सेंटीमीटर आर्क लेंथ झाली. नंतर काय म्हणतात, ऑल्सो फाइंड एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. हा जो सेक्टर एवढा
त्याचा एरिया. सो बच्चा एरिया ऑफ सेक्टर इज 1/2 आर स्क्वेअर थीटा, आहे की नाही? फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे. थीटा इज ऑलवेज इन रेडियन. 1/2 गुणिले आर 5 सेंटीमीटर ना बेटा, स्क्वेअर असल्यामुळे 5 इंटू 5 घेतो मी, गुणिले थीटा इज 4π/5. 4π/5 झालं. हा 5 जर कॅन्सल झाला, कॅन आय से बे एक बे, बे दुने 4, सो 5 दुने 10, सो 10π. पण एरिया आहे हा, म्हणून याला सेंटीमीटरचा स्क्वेअर लिहायचं किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, जसं आवडेल तसं लिहा. गेटिंग? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड वी विल स्टॉप हिअर. उद्या आपण ही एक्सरसाइज कंटिन्यू करू आणि हिला द एंड करू. गेटिंग? सो बाय बाय, टेक केअर, वी विल मीट टुमारो. उद्या दुपारी 3 वाजता केमिस्ट्रीचं लेक्चर होईल, त्यानंतर पुढे मॅथ्स कंटिन्यू, फिजिक्स मॅथ कंटिन्यू होईल.